नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, गट कची चांगल्या पद्धतीने तयारी चालली असेल. पाठीमागे जे काही मुख्यच्या परीक्षा झालं त्याच्यामध्ये जेवढी मदत झाली तेवढं माझ्याकडून जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी केलेलं आहे. काल आणखी मुख्य परीक्षेचं गट कचं जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये सायन्सचे 5 प्रश्नाबद्दल विद्यार्थ्यांना डाऊट होतं. त्याच्याबद्दल संदर्भ सांगणे, संदर्भ कुठून म्हणजे आयोगाला जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं होतं ते संदर्भ पण चांगल्या पद्धतीने मी काढून दिलं. माझ्या पद्धतीने जेवढं मला होतंय तेवढं मी प्रयत्न करतोय. तुम्ही मात्र जीव तोडून काय आहे चांगल्या पद्धतीने तयारी करा. आता या तयारी करण्यामध्ये एक जो टर्निंग पॉईंट ठरणारा विषय आहे तो म्हणजे सायन्स. आता मी एक्झामच्या अगोदर तर घेतच असतो, पण जर एवढं वेळ आहे आपल्यासमोर तर आतापासून जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करून गेलात तर 100% तुम्हाला काय आउटपुट चांगलं येऊन जातो. आता इथं बघा, आजचं जो सेशन आहे मी खास तुमच्यासाठी प्लॅन्ड किंगडमवरचं घेऊन आलेलो आहे. काही विद्यार्थ्यांची मागणी होती की सर वनस्पती वर्गीकरण काय आहे चांगल्या पद्धतीने समजून सांगा. एवढ्या चांगल्या पद्धतीने समजून सांगतो की तुम्ही फक्त विसरून दाखवा मित्रांनो, अजिबात विसरणार नाही हे कन्फर्म सांगतो. व्यवस्थित फक्त कन्सेप्च्युअली समजण्याचा प्रयत्न करा काय कसं असणार आहे. आता बघा, राहिला विषय, मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की पूर्व परीक्षेला कोणते टॉपिक करायचे, मुख्य परीक्षेला कोणते टॉपिक करायचे. तंतोतंत एकदा फॉलो करून बघा, 100% तुम्हाला आउटपुट येणार आहे मित्रांनो. एक PYQची सिरीज चालू केली होती, ती थांबलेली आहे, ती प्लॅनिंग करून लगेच चालू करतो. फक्त एवढं आहे की आरोग्य विभागाच्या 10-11 बॅचेस चालू आहेत म्हणून जास्त लोड आहे. या कारणामुळं काय आहे मी थोडं ते थांबवलंय, पण लवकरच मी ते चालू करून देतो, काही लोड नका घेऊ. आता इथं बघा, वनस्पती वर्गीकरण प्लॅन किंगडम हे आपण व्यवस्थित बघणार आहे काय कशा प्रकारे असणार आहे. प्लॅन किंगडमच्या बाबतीत डिटेल डेटाबेस आपण पाहणार आहे. त्याच्या अगोदर समजून घ्या, या गटावर तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात. जो प्लॅन किंगडम आहे यावर प्रश्नांची संख्या 1 किंवा 2 कन्फर्म असते हे जर सांगत असाल तर हा टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने कव्हर करावं लागणार आहे. आता प्लॅन किंगडम जाण्याच्या अगोदर ही एक ऑफर आहे आपली, जी उद्यापर्यंत यानी काय 24 तारखेपर्यंत असणार आहे. 24 तारखेपर्यंत असणार आहे. यासाठी तुम्हाला T50 हा कुपन कोड वापरायचा आहे. आता जर तुम्ही गट क ची तयारी करत असाल तर गट क साठी स्पेशल लाईव्ह बॅच चालू झालेली आहे आणि हा जो लेक्चर आहे लाईव्ह बॅचच असणार आहे. हाच लेक्चर जसं या ठिकाणी घेणार आहे तसंच तुम्हाला त्या ठिकाणी जी काही गट क ची पूर्वपरीक्षा त्या बॅचमध्ये असणार आहे. 1299 फीस आहे आणि कुपन कोड वापरल्यानंतर तुम्हाला 650 मध्ये भेटणार आहे. बाकी फाउंडेशन वगैरे ज्यांना लावायचं आहे किंवा 2-2.5 महिन्याची लाईव्ह बॅच लावायची ती सगळं डॉल्टन नावाची बॅच आहे जी नवीन चालू झालेली आहे. नवीन विद्यार्थी ती लावू शकतात. डॉल्टन नावाची बॅच जी काय आहे 2900 रुपये फीस आहे, पण 1450 मध्ये भेटेल. 24 तारखेपर्यंत बघून घ्या एकदा काय आहे कसं असणार आहे. आरोग्य विभागाच्या पण बॅचेस उपलब्ध आहेत. आता बघा, जर मी तुम्हाला वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलो वनस्पतीचं तर सगळ्यात पहिलं पार्ट ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतं आणि तो प्रश्न जर काय असेल तर शास्त्रज्ञ आणि कोणत्या शास्त्रज्ञाने वर्गीकरणाच्या कोणती पद्धती शोधून काढलेल्या आहेत ह्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलं जातं. तर पहिल्यांदा आपण सायंटिस्ट बघून घेऊया की कोणकोणत्या सायंटिस्टनी वर्गीकरणाच्या कोणकोणत्या पद्धती काय आहे सांगितले गेलेले आहेत. आता इथं बघा, लक्षात ठेवा, वर्गीकरणाच्या पद्धती बघत असताना जे सगळ्यात फेमस पद्धती आहेत, 2 पद्धती आहेत पहिल्यांदा सुरुवातीला, आणि त्या 2 पद्धती कोणकोणत्या, एक असणार आहे आर्टिफिशियल सिस्टीम आणि दुसरं असणार आहे नॅचरल सिस्टीम. आर्टिफिशियल सिस्टीम ही सुरुवातीच्या काळामध्ये डेव्हलप करण्यात आली, नॅचरल सिस्टीम ही नंतरच्या काळात डेव्हलप करण्यात आलेली आहे. यालाच आपण कृत्रिम पद्धत म्हणत असतो, याला आपण नैसर्गिक पद्धत म्हणतो. आयोगाने अनेक वेळेस नैसर्गिक पद्धतीवर प्रश्न विचारले, येणाऱ्या काळात तुम्हाला कृत्रिम पद्धतीवर पण प्रश्न विचारलं जाऊ शकतं. आता बघा, वनस्पतीचं वर्गीकरण करत असताना कृत्रिम पद्धतीचा वापर केला गेला आणि कृत्रिम पद्धतीचा वापर करताना आर्टिफिशियल मेथडचा वापर करताना काही गुणधर्मांचा विचार केला गेला, काही कॅरेक्टर्सचा विचार केला. आता कोणते कॅरेक्टर, तर आर्टिफिशियल पद्धतीमध्ये कुणी मांडलेली ही पद्धत मांडली आहे अरिस्टॉटल आणि लिनियस या दोघांची जी पद्धत आहे वर्गीकरणाची ती कोणती पद्धत असेल तर ती असणार आहे आर्टिफिशियल सिस्टीम म्हणून ओळखत असतो. आता या दोघांनी काय सांगितलं, खास करून कॅरोलस लिनियसच्या आर्टिफिशियल पद्धतीला मान्यता दिलेली आहे. आर्टिफिशियल पद्धतीमध्ये हे काय केलं माहिती आहे का, गुणधर्मांचा वापर केला, पण तो फक्त आणि फक्त एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरचा वापर करण्यात आला. म्हणजे याचा अर्थ आर्टिफिशियल सिस्टीममध्ये वर्गीकरण करत असताना वनस्पती जो काही एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आहे, वनस्पतीची जी बाह्य संरचना आहे, फक्त या बाह्य संरचनेचा वापर करूनच वर्गीकरण करण्यात आलं. कोणत्या पद्धतीमध्ये, आर्टिफिशियल सिस्टीममध्ये. बाह्य संरचना म्हणजे काय की बाबा वनस्पतीमध्ये दिसतंय काय, फूल दिसतंय का, तर फुलामध्ये लैंगिक काही अवयव दिसतात का, मेलचं फिमेलचं, तर अशा प्रकारे जे वनस्पतीमध्ये बाहेरून दिसतं या घटकांचा विचार आर्टिफिशियल सिस्टीममध्ये करण्यात आलं. परंतु वनस्पतीच्या आतमध्ये काय आहे,
इंटरनल संरचना कशी आहे, जसं आपली इंटरनल संरचना काय असणार आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, लंग्स आहे, अनेक प्रोसेस पण आहे. आणि बाह्य संरचना काय, कान आहे, डोळे आहे, सगळं सेम त्याच पद्धतीने वनस्पतीमध्ये पण इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही संरचना आपल्याला आढळताना दिसतात. पण आर्टिफिशियल सिस्टीममध्ये आपल्याला फक्त आणि फक्त त्यांनी एक्सटर्नल संरचनेचा विचार केलं गेलं, यानी बाह्य काय जी काही कॅरेक्टर्स असतात यांचाच विचार केलं. दुसरं एक काय केलं माहित आहे, जे काही गुणधर्म घेतले ते एकदम कमी गुणधर्म घेतले आणि फ्यू कॅरेक्टर्स घेतल्यामुळं, कमी कॅरेक्टर्स घेतल्यामुळं ही वर्गीकरण योग्य पद्धतीची जमली नाही. मग इथं प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की आर्टिफिशियल सिस्टीम ही कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. ऑप्शनमध्ये अरिस्टॉटल किंवा लिनियस या दोन्हीपैकी एक असेल, हे लक्षात राहू द्या. तिसरा प्रश्न तुम्हाला असं विचारलं जाईल की आर्टिफिशियल सिस्टीम ही कोणत्या गुणधर्मावर डिपेंड आहे, तर फक्त आणि फक्त वनस्पतीच्या बाह्य वैशिष्ट्यावर आधारित आहे. यालाच आपण एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणतो, त्याच्यावर डिपेंड आहे. हे पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे. यानंतर ज्याच्यावर आयोगाचा भर असतो त्याला आपण नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणत असतो, नैसर्गिक वर्गीकरण पद्धत म्हणून ओळखत असतो. आयोगाने 2 ते 3दा प्रश्न विचारला की नैसर्गिक वर्गीकरण पद्धत कुणी मांडलेली आहे, तर शास्त्रज्ञाचं नाव आहे बॅन्थम आणि हुकर. तर हे बॅन्थम आणि हुकर नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत, या दोघांनी ही पद्धत मांडली. जेव्हा हे रॉयल बॉटनिकल गार्डनमध्ये अभ्यास करत होते त्यावेळेस या शास्त्रज्ञांनी ही पद्धत मांडलेली आहे. आता नैसर्गिक वर्गीकरण पद्धतीमध्ये, नॅचरल सिस्टीममध्ये हे दोघं काय म्हणतात, जर वनस्पतीचं वर्गीकरण करायचं असेल तर नुसतं आपल्याला एक्सटर्नल कॅरेक्टर घेऊन जमणार नाही, तर त्याच्या जागेवर आपल्याला वनस्पतीचं इंटरनल कॅरेक्टर पण घ्यावं लागेल. मग अशा प्रकारे नॅचरल सिस्टीममध्ये एक्सटर्नल कॅरेक्टर ॲज वेल ॲज इंटरनल कॅरेक्टर या दोन्हींचा विचार केला गेलेला आहे. म्हणजे बाह्य संरचना तसेच अंतर्गत संरचना या दोन्ही गुणधर्मांचा वापर कुठं करण्यात आला असेल, तर नैसर्गिक वर्गीकरण पद्धतीमध्ये करण्यात आलं. आता बाह्य संरचना तर कळते आपल्याला, वनस्पतीमध्ये पान आहे का, फूल आहे का, खोड दिसतोय का, फळ दिसतोय का, बीज दिसतोय का. परंतु अंतर्गत संरचना काय, इंटरनल संरचनेमध्ये काय येत असेल, तर त्याला आपण अल्ट्रा स्ट्रक्चर म्हणत असतो. अल्ट्रा स्ट्रक्चरचा अर्थ समजतोय का, की बाबा पेशी जी आहे, सेल जो आहे, या सेलची इंटरनल संरचना कशी आहे या गोष्टीचा विचार केला गेलं. यानंतर ॲनाटॉमीचा विचार केला गेलं, याने वनस्पतीचं जो शरीरशास्त्र आहे, वनस्पतीचं इंटरनल जो शरीर आहे, या गोष्टींचा विचार पण नैसर्गिक वर्गीकरण पद्धतीमध्ये करण्यात आलेलं आहे. यासोबतच इम्ब्रिओलॉजीचा विचार केलं. इम्ब्रिओ यानी काय, भ्रूण म्हणत असतो आपण. प्लॅन्टमध्ये भ्रूणचं डेव्हलपमेंट कसं होतं, कोणत्या प्लॅन्टमध्ये होतो, कोणत्या प्लॅन्टमध्ये होत नाही, या गोष्टींचा पण विचार केला. आणि फायनली फायटोकेमिस्ट्रीचा विचार केला गेलेला आहे. यानी वनस्पतीमध्ये जे घडणाऱ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स असतात, या सर्व गुणधर्मांचा विचार हे नैसर्गिक वर्गीकरण पद्धतीमध्ये केलेला आहे. आयोगाने आतापर्यंत 3-4दा प्रश्न विचारलं की नॅचरल सिस्टीम कुणी मांडले. ज्या प्रश्नाचं उत्तर बॅन्थम आणि हुकर आहे. तर माझं म्हणणं आहे, येणाऱ्या काळात जर याच सिस्टीमवर प्रश्न विचारलं तर मला असा प्रश्न विचारू शकतो की खालीलपैकी कोणकोणत्या प्रॉपर्टीवर, कोणत्या कॅरेक्टरवर नॅचरल सिस्टीम डिपेंड आहे. तर पहिलं लक्षात घ्या, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ सेल, ॲनाटॉमी ऑफ प्लॅन्ट यानी काय, वनस्पतीचं जो काही शरीरशास्त्र आहे त्याच्यावर, यानंतर इम्ब्रिओलॉजीवर यानी इम्ब्रिओ कसा आहे, आणि चौथं काय आहे, फायटोकेमिस्ट्री. या 4 गुणधर्मावर काय आहे, नॅचरल सिस्टीम डिपेंड आहे. आणि शास्त्रज्ञाचं नाव काय आहे, बॅन्थम आणि हुकर असणार आहे. आता हे पार्ट तर क्लिअर झालं की प्रश्न कसे येतात, काय येतात. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही पद्धती आहेत, त्या पद्धती मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये या ठिकाणी पुन्हा तीच दिले बघा, आर्टिफिशियल सिस्टीम आहे. आणि आर्टिफिशियल सिस्टीम जर कुणी मांडलेली आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की लिनियस आणि अरिस्टॉटल या दोघांनी मांडलेलं आहे. आणि ह्याने काही फक्त काय, दृश्यमान लक्षणावर आधारित आहे, जे आपल्याला दिसतं त्या गुणधर्मावरच आधारित ही वर्गीकरण पद्धत आहे. पण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो बघा, पेपरमध्ये येण्यासारखी. लिनियसची जी आर्टिफिशियल सिस्टीम आहे, कॅरोलस लिनियसची जी आर्टिफिशियल सिस्टीम आहे, ती कशावर डिपेंड होती, तर ते डिपेंड होती फुलामधील एक पार्ट आहे, त्याला आपण पुंकेसर म्हणतो, त्याला अँड्रोसियम म्हणतो. आणि फुलामधील जो अँड्रोसियम नावाचा हा पार्ट दिसतोय तुम्हाला, या अँड्रोसियमचा विचार करून काय, कॅरोलस लिनियस यांनी त्याची आर्टिफिशियल सिस्टीम मांडलेली होती. तर हे अँड्रोसियम काय आहे, फुलामध्ये लैंगिक पार्ट असतात प्रजनन करणारे, मेल आणि फिमेलचे. त्याच्यापैकी जो मेलचा पार्ट आहे प्रजनन करणारा, त्या मेलच्या पार्टला अँड्रोसियम म्हणून ओळखत असतो. आणि या अँड्रोसियम या गुणधर्मांचा वापर करून कॅरोलस लिनियस यांनी काय, आर्टिफिशियल सिस्टीम मांडलेली होती.
आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं तर नॅचरल सिस्टीम जी आहे कशावर डिपेंड असेल, एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही फीचर्सवर डिपेंड आहे प्लॅन्टच्या. आणि इंटरनल फीचरमध्ये अल्ट्रास्ट्रक्चर येतं, ॲनाटॉमी येतं, इम्ब्रिओलॉजी येतं आणि फायटोकेमिस्ट्री या चौघांचं या ठिकाणी येताना दिसतं. आणि ह्याचं जर बघितलं कुणी मांडलेलं आहे, बॅन्थम आणि हुकर या दोघांनी मांडलंय. आता बघा तिसरी जी पद्धत आहे त्या वर्गीकरण पद्धतीला आपण फायलोजेनिक वर्गीकरण पद्धत म्हणत असतो किंवा त्याला फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणतो. आता हे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये एक शास्त्रज्ञ असून एकूण 4 शास्त्रज्ञांचा समावेश होतो. मूळ फायलोजेनेटिक वर्गीकरण पद्धत जर कुणी मांडली असेल त्याचं नाव आहे हचिन्सन नावाचा एक शास्त्रज्ञ आणि दुसरा आहे तख्तजान. तर तख्तजान आणि हचिन्सन या दोघांनी काय केलं, सुरुवातीला फायलोजेनिक वर्गीकरण पद्धत मांडली सुरुवातीच्या काळामध्ये. आणि यानंतर आणखी 2 शास्त्रज्ञ आले. एकाचं नाव आहे इग्लर नावाचा शास्त्रज्ञ आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रँटल्स नावाच्या शास्त्रज्ञाने काय केलं माहित आहे का, फायलोजेनेटिक वर्गीकरण पद्धत मांडलेली आहे. तर एकूण शास्त्रज्ञांची नाव लक्षात घ्या 4. एक आहे हचिन्सन, दुसरा असणार आहे तख्तजान, तिसरा असणार आहे इग्लर, चौथा असणार आहे प्रँटल्स. ह्याच्यावर येणाऱ्या काळात प्रश्न येऊ शकतं. आता या चौघांनी काय सांगितलं, मूळ कन्सेप्ट काय आहे, तर हे जो काही फायलोजेनेटिक वर्गीकरण पद्धत आहे ही कोणावर डिपेंड असेल तर ही इव्हॉल्युशनवर डिपेंड आहे. त्यालाच आपण उत्क्रांती म्हणून ओळखत असतो. तर उत्क्रांतीवर कसं डिपेंड आहे, तर या चौघांचं काय म्हणणं होतं की एखाद्या वनस्पतीला, एखाद्या प्लॅन्टला नेमकं कोणत्या गटामध्ये जागा द्यायचं हे ठरत असतो त्याच्या पूर्वजावरून, की बाबा त्याचे पूर्वज कोणत्या गटामध्ये येतात त्यानुसार या वनस्पतीला त्या गटामध्ये जागा भेटेल. यालाच आपण म्हणत असतो उत्क्रांतीच्या आधारे केलं गेलेलं वर्गीकरण. जसं उदाहरणामध्ये 7वीच्या वर्गात एखाद्या मुलाला भरती करायचं आहे तर 7वीच्या वर्गात कोणता मुलगा जाईल, जो 6वीत होता तोच पुढे 7वीत जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ त्या विद्यार्थ्याला 7वीच्या वर्गात जागा देत असताना त्याला विचारलं जातं की मागच्या वर्षी तो कोणत्या वर्गात होता. त्यांनी जर म्हटलं 6वीच्या वर्गात तरच त्याला 7वीत बसवलं जाईल. त्यांनी म्हटलं मागच्या वर्गात मी 8वीत होतो तर त्याला 9वीत बसवलं जाईल. तर याला आपण म्हणत असतो उत्क्रांतीच्या आधारे केलं गेलेलं वर्गीकरण. मग जर समजा एखादी नवी वनस्पती सापडली, प्लॅन्ट सापडला, त्याला कुठं जागा देणार, तर पहिल्यांदा त्याची चौकशी केली जाईल की त्याचं पूर्वज हे कोणत्या गटामध्ये येत होतं, त्यानुसार त्या गटामध्ये त्या प्लॅन्टला जागा दिली जाईल, म्हणजे उत्क्रांतीवर. मग सर पूर्वज कसं शोधून काढणार, कसं शोधून काढणार या प्रश्नाचं उत्तर भेटतो तो म्हणजे काय, फोसाईल यानी जीवाश्मांचा अभ्यास करणार. जसं की एखादं अवशेष सापडलं, तो अवशेष कोणत्या गटाचं होतं सुरुवातीच्या काळात, त्यानुसार त्या अवशेषाच्या ज्या काही नवीन प्रजाती होत्या त्या गटामध्ये त्याला टाकण्यात येईल. जसं उदाहरण बघा, एखादा मुलगा हरवलेला आहे लहानपणी आणि तो नंतर सापडला. नंतर जर सापडला तर त्याला कुठला आहे, त्याला कुठं जागा देणार, म्हणजे कोणाच्या घरी सोडणार, अंदाजावरून सोडलं जाईल का, नाही. यासाठी आपण काय करणार, त्या मुलाचा DNA करणार आणि जिथं DNA मॅच झालं तर आपण समजणार की नाही हा मुलगा त्या घरातला आहे. म्हणजे याचा अर्थ ही पण एक प्रकारचं फायलोजेनिक वर्गीकरण पद्धतच आहे आणि या पद्धतीवर ही काय डिपेंड आहे. तर तुम्हाला जर प्रश्न विचारला फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम कोणावर डिपेंड आहे, तर बेस ऑन इव्होल्युशनरी रिलेशन, उत्क्रांतीच्या नातेसंबंधावर ही डिपेंड असतं. आणि उत्क्रांतीचे नातेसंबंध शोधून काढण्यासाठी तर मित्रांनो माहित आहे का कशाचं, जीवाश्म आणि आण्विक डेटाचा वापर केला जातो, मॉलिक्युलर डेटा आणि फोसाईलचा वापर केला जातं. म्हणजे सामान्य पूर्वजांच्या आधारावर असणारी ही वर्गीकरण पद्धत आहे. तर या ठिकाणी येणाऱ्या काळात हे प्रश्न पुन्हा रिफ्लेक्ट होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तर फायलोजेनिक वर्गीकरण पद्धतीमध्ये तुम्हाला 4 शास्त्रज्ञ, हचिन्सन आहे, तख्तजान आहे, इग्लर्स, प्रँटल्स आहे. फायलोजेनेटिक वर्गीकरण पद्धत ही कशावर डिपेंड आहे, तर इव्हॉल्युशनवर डिपेंड आहे, उत्क्रांतीवर डिपेंड आहे, पूर्वजावर डिपेंड आहे, पूर्वजाच्या रिलेशनवर डिपेंड आहे. आणि आता बघा मॉडर्न अप्रोच काय केलं जातं, बघा आधुनिक दृष्टिकोनातून जे वर्गीकरण केलं जातं त्यामध्ये काही ॲडव्हान्स कॅरेक्टरचा विचार केला जातो. ॲडव्हान्स कॅरेक्टरमध्ये पहिलं कॅरेक्टर आहे त्याला कम्प्युटेशन म्हणून ओळखत असतो आपण. आता कम्प्युटेशन कशाचा भाग आहे, तर त्याला आपण न्यूमेरिकल टेक्नॉलॉजी म्हणून ओळखलं जातं. तर न्यूमेरिकल टॉक्झॉनॉमी म्हणजे काय, तर या ठिकाणी संख्याचा वापर केला जातो. या ठिकाणी जर बघितलं गणिताचा वापर केला जातो आणि गणिताचा वापर करून 4, 5, 10 असे गुणधर्म, असे कॅरेक्टरचा विचार न करता शेकडो कॅरेक्टरचा विचार करून वर्गीकरण केलं जातं, जेणेकरून की वर्गीकरण परफेक्ट होईल. म्हणजे मॉडर्न जे काही अप्रोच आहे त्याच्यामध्ये पहिल्या टॉक्झॉनॉमीचा विचार केला जातो, त्याला न्यूमेरिकल टॉक्झॉनॉमी म्हणतो.
ज्यामध्ये हंड्रेड्स ऑफ कॅरेक्टर्सचा विचार केला जातं गणिताचा वापर करून. दुसरं जर बघितलं तर दुसरा काय आहे तर सायटोटॉक्झॉनॉमीचा पण विचार केला जातो. सायटोटॉक्झॉनॉमी म्हणजे सेल स्ट्रक्चरचा विचार केलं जातं. सेलच्या आतमध्ये जे क्रोमोझोम असतात, गुणसूत्र असतात, त्याचे गुणधर्म काय, त्यांचं बिहेवियर काय आहे, या गोष्टींचा विचार करून मॉडर्न अप्रोचमध्ये सायटोटॉक्झॉनॉमीचा पण वापर करतात वर्गीकरण करण्यामध्ये. तिसरं जर बघितलं तर त्याला केमोटॉक्झॉनॉमी म्हणून ओळखत असतो. म्हणजे याचा अर्थ एखाद्या प्लॅन्टच्या सेलमध्ये केमिकल कंपोनंट कोणकोणते आहेत यालाच आपण काय म्हणत असतो, केमोटॉक्झॉनॉमी म्हणतो. फॉर एक्झाम्पल डीएनए कसं आहे, फॉर एक्झाम्पल त्या प्लॅन्टच्या सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस कसं होतं, कोणते प्रोटीन्स असतात, तर या सगळ्या गोष्टींचं विचार केलं जातं. सर इथं काय लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला विचारलं जाईल की बाबा क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्टच्या मॉडर्न अप्रोचमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या कॅरेक्टरचा विचार केला जातो. न्यूमेरिकल टॉक्झॉनॉमी लक्षात घ्या, यानंतर जर बघितलं सायटोटॉक्झॉनॉमी लक्षात घ्या, आणि तिसरं केमोटॉक्झॉनॉमी लक्षात ठेवायचं आहे. आयोगाने अनेक वेळेस वनस्पतीच्या वर्गीकरणाच्या संबंधित असणाऱ्या शास्त्रज्ञावर प्रश्न विचारलेला आहे, आणि जर येणाऱ्या काळात जर विचारलं तर या शास्त्रज्ञांना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, समोर ठेवायचं आहे, आणि त्या अनुषंगाने पुढे जायचं आहे. तर हे झालं आता पहिला पार्ट ज्या ठिकाणी क्वेश्चन्स रिफ्लेक्ट होऊ शकत होता. कोणतं, सायंटिस्ट कोणते. आता आपण ऍक्च्युली जाऊया, काय माहित आहे का, वनस्पतीचं वर्गीकरण केलं कसं जातं, एकदम मुळापासून चालू करूया. कारण विषय असा आहे की सायन्स हा सब्जेक्ट जोपर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन समजत नाही ना, तोपर्यंत तू सायन्स वाचून खाऊन जरी घेतलास तरी मार्क येत नाही. तुला ते तुझ्या भाषेमध्ये समजून घ्यावं लागेल. भलेही तू MSc असेल, काही असेल, परंतु तुला जोपर्यंत तू तुझ्या लँग्वेजमध्ये कळत नाही तोपर्यंत सायन्स सब्जेक्टला मार्क व्यवस्थित येत नाही राजांनो. म्हणून पुन्हा रिक्वेस्ट करतो, सब्जेक्टमध्ये खूप कमी सिलेबस आहे, का ठराविक सिलेबसवरच आयोग प्रश्न विचारतं, आणि तो सिलेबस जर परफेक्ट केलं तर तुम्हाला आरामशीर मार्क येऊन जातात. आता बघा, जर मी या ठिकाणी आता वर्गीकरण करायचं म्हटलं, वनस्पतीचं वर्गीकरण करायचं म्हटलं, प्लॅन्टचं वर्गीकरण करायचं म्हटलं, तर एचर नावाच्या शास्त्रज्ञाने काय केले रे, प्लॅन्टचं वर्गीकरण केलेलं आहे. आता एचर नावाच्या शास्त्रज्ञाने प्लॅन्टचं वर्गीकरण केलं, कसं केलं, काय केलं ते सांगतो. एचरने जेव्हा आजूबाजूला बघितलं तेव्हा त्याला सगळं प्लॅन्ट सारखं आढळलं नाही. कसं काय सर, बघा, तू कधी धरणामध्ये, कधी नदीच्या काठेला, कधी बंधारा फंधारा असतो, विहीर असते ना, त्या ठिकाणी गेला असेल, आपल्याला पाण्यामध्ये शैवाळ आढळतात. तर ती पण एक वनस्पती आहे, तर ती एकदम कमी विकसित आहे की नाही. त्याच नदीच्या बाजूला तुम्हाला झुडपे वगैरे आढळतात. तिथंच थोडं दूर गेलं तर जमिनीवर मोठे मोठे झाड आढळतात. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीवर सर्व वनस्पती सारख्या नाही आहेत. काही एकदम कमी विकसित आहेत, काही मध्यम विकसित, काही जास्त विकसित आहे. मग एचर नावाच्या शास्त्रज्ञांनी जेव्हा आजूबाजूला बघितलं तेव्हा मित्रा माहित आहे का, त्याला अशा प्रकारच्या वनस्पती कमी विकसित पासून ते मध्यम विकसित पासून ते जास्त विकसित पर्यंत वनस्पती अशा आढळल्या. तर हे समजून घ्या की हे वनस्पती आहेत. तर या वनस्पतीकडे बघा तुम्ही, याला वनस्पती प्लॅन्ट समजा. तर या ज्या प्लॅन्ट्स आहेत सुरुवातीच्या हे कमी विकसित आहेत, या ज्या प्लॅन्ट्स आहेत नंतरच्या हे जास्त विकसित आहे. मग सर, एखाद्या प्लॅन्टला बघितल्यानंतर कसं कळणार की तो डेव्हलप आहे की नाही आहे, तर एखाद्या प्लॅन्टला बघितल्यानंतर तेव्हा कळणार जर त्या प्लॅन्टमध्ये सगळे टिश्यू, सगळे ऑर्गन प्रेझेंट असेल तर आपण समजू शकतो की तो प्लॅन्ट वेल डेव्हलप आहे. आणि जर त्याच्यामध्ये वनस्पतीमध्ये आढळणारे काही जर प्रेझेंट नसतील तर समजायचं तो काय आहे, कमी विकसित आहे. मग सर, वनस्पतीमध्ये, प्लॅन्टमध्ये असे काय असतं की ज्याला बघितल्यानंतर आम्ही सांगू शकतो की ती काय आहे, वेल डेव्हलप प्लॅन्ट आहे. तर मी जर तुम्हाला मानवाचं सांगितलं की तुम्ही काय सांगताल, मानवामध्ये सगळं प्रेझेंट असेल तर मानव हा डेव्हलप आहे, आणि जर काही ॲब्सेंट असेल तर तो डेव्हलप नाही आहे. जसं एखादा बेबी जन्माला आला आणि त्या बेबीमध्ये मानवातील सर्व ऑर्गन जर प्रेझेंट असतील तर तो डेव्हलप बेबी आहे, आणि जर काही ऑर्गन ॲब्सेंट असेल तर तो डेव्हलप बेबी नाही आहे. मग असं काय आहे वनस्पतीमधलं की ज्याला बघितल्यानंतर आपण सांगू शकतो की बाबा हे प्रेझेंट म्हणजे काय, प्रेझेंट आहे. तर वनस्पतीकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतं रे, वनस्पतीकडे बघितल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला मूळ, खोड आणि पाने दिसतात. लक्षात घ्या, मूळ, खोड आणि पाने दिसतात. म्हणजे याचा अर्थ रूट दिसतं, स्टेम दिसतं, आणि लीव्स दिसतात आणि लीफ दिसतात. तर हे 3 घटक दिसतात. सर, या व्यतिरिक्त आणखी काय दिसतं, तर तू बघितलं असेल आंब्याच्या झाडाखाली. तर आंब्याच्या झाडाखाली बघितल्यानंतर तुला दिसेल ह्याच्यानंतर तुम्हाला सीड दिसतात. सीड म्हणजे काय रे, बीज दिसतात. सीडच्या नंतर काय दिसतं सर, फळ दिसतं. फळाच्या नंतर, फ्रूटच्या नंतर काय दिसत असेल तर फूल दिसतात.
त्यालाच आपण फ्लावर म्हणून ओळखत असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे एखाद्या वनस्पतीमध्ये हे सगळं आपल्याला जर आढळत असेल तर समजायचं ती सर्वात जास्त विकसित वनस्पती आहे. जसं आंब्याचं झाड, आंब्याच्या झाडामध्ये तुला मूळ दिसू राहिलं, खोड दिसू राहिलं, पानं दिसू राहिलं राजा. आंब्याच्या झाडामध्ये तुला सीड दिसते आणि काय आहे, बीज दिसते. आंब्याच्या झाडामध्ये तुला फळ दिसते, आंबा खातोय, आणि आंब्याच्या झाडाला तुला फूल लागताना पण दिसतोय. मग ज्या प्लॅन्टमध्ये हे सगळं प्रेझेंट असतं ना राजा, मग अशा प्रकारे ज्या प्लॅन्ट्समध्ये हे सगळं प्रेझेंट आहे, हे सगळं काय आहे, प्रेझेंट आहे, अशा प्लॅन्टला आपण काय म्हणतो, वेल डेव्हलप प्लॅन्ट. त्याला आपण विकसित वनस्पती म्हणून ओळखत असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का, हे सगळं तयार होण्यासाठी त्या वनस्पतीला खायला आणि प्यायला भरपूर असणं गरजेचं आहे. आणि जर एखाद्या प्लॅन्टला सगळं न्यूट्रिशन योग्यरित्या चांगल्या पद्धतीने भेटत असेल तरच त्या प्लॅन्टमध्ये हे तयार होईल, अदरवाईज त्या प्लॅन्टमध्ये हे तयार होत नाही. जसं पुण्याला तू MPC करायला आलास, जर तू मेस लावशील तरच तुझी तब्येत चांगली सुधारलेली दिसेल, आणि जर तू मेस लावत नसेल, उपाशी राहत असेल, तर तुझी तब्येत वाढलेली दिसणार नाही. मग सर, वनस्पतीमध्ये हे सगळं तयार होण्यासाठी अन्न आणि खनिजाची गरज असते. कशाची गरज असते बघा, अन्न आणि खनिजाची गरज असते, खनिजाची गरज असते. आणि हे जर भेटत असेल तरच मला सांगा वनस्पतीमध्ये विकास होतो. मग बघा, जे काही वेल डेव्हलप प्लॅन्ट आहेत, त्या वेल डेव्हलप प्लॅन्टमध्ये हे दोन्ही घटक प्रोव्हाइड करण्यासाठी काही टिश्यू, काही ऊती तयार झालेले आहेत वनस्पतीमध्ये. त्या ऊती कोणत्या आहेत, एक पहिली आहे, त्याला आपण जलवाहिनी म्हणत असतो, जलवाहिनी म्हणतो, ज्याला आपण झायलम म्हणून ओळखत असतो. लक्षात राहू द्या, असं समजून घ्या की जलवाहिनी ही वनस्पतीमधील काय, सकाळची मेस आहे. आणि दुसरं आहे, त्याला आपण म्हणत असतो रसवाहिनी, ज्याला आपण काय आहे, फायलम म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. काय करते रे, झायलम हे मुळाकडून शोषून घेतलेल्या पाण्याला वरती घेऊन जाते आणि वरच्या भागाला देण्याचं काम करते. वरच्या भागात तयार होणारा जो काही मित्रांनो माहित आहे का अन्न आहे, खाली खोडाकडे घेऊन येण्याचं काम ही रसवाहिनी फायलेम करत असते. आता बघा, ज्या वनस्पतीमध्ये हे दोन्ही प्रेझेंट आहे ना राजा, ज्या वनस्पतीमध्ये हे दोन्ही प्रेझेंट तरी असेल किंवा ॲब्सेंट तरी असेल, ज्या वनस्पतीमध्ये हे दोन्ही टिश्यू प्रेझेंट आहे, अशा वनस्पतीला आपण संवाहिनी वनस्पती म्हणत असतो. अशा वनस्पतीला आपण वस्कुलार प्लॅन्ट म्हणून ओळखत असतो, किंवा यांना आपण वस्कुलार टिश्यू म्हणून ओळखत असतो. म्हणजे अशा प्रकारे ज्या प्लॅन्टमध्ये झायलम आणि फॅलम प्रेझेंट आहे, अशा प्लॅन्टला आपण काय म्हणतो, तर अशा प्लॅन्टला वस्कुलार प्लॅन्ट म्हणून ओळखत असतो. मराठीतून त्याला संवाहिनी वनस्पती म्हणतो. मग मला सांगा, जे काही वस्कुलार प्लॅन्ट आहे त्याच्या झायलम आणि फायलम प्रेझेंट आहे, त्याला खाय प्यायला दाबून भेटू राहिलं, म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये हे सगळं तयार होताना दिसतात. आणि ज्या वनस्पतीमध्ये या दोन्ही ॲब्सेंट असतात, या दोन्हीमध्ये ॲब्सेंट असतात, ज्या प्लॅन्टमध्ये ॲब्सेंट असतात, यांना आपण असंवाहिनी म्हणत असतो, असंवाहिनी वनस्पती म्हणतो. त्याला आपण इंग्लिशमधून नॉन वस्कुलार म्हणतात रे राजा. त्यांना आपण वनस्पतीला काय म्हणतो, नॉन वस्कुलार प्लॅन्ट म्हणतो. म्हणजे याचा अर्थ झायलम आणि फायलम हे काही प्लॅन्टमध्ये प्रेझेंट असतात, आणि ज्याच्यात प्रेझेंट असेल त्यांना वस्कुलार म्हणतो. आणि ऑब्वियसली मला सांगा, ते विकसित असतील की नाही. मग या ठिकाणी मला सांग राजा, या ज्या संवाहिनी आहेत इकडून असणाऱ्या आहेत, म्हणजे ही विकसित वेल डेव्हलप असणाऱ्या सगळ्या वस्कुलार असतील, आणि समोरच्या ज्या डेव्हलप नसणार ते नॉन वस्कुलार असतील. फक्त इथे एवढं लक्षात घ्या की वस्कुलार म्हणजे ज्याच्यात झायलम फायलम प्रेझेंट आहे, आणि नॉन वस्कुलार म्हणजे ज्याच्यात ॲब्सेंट आहे. ज्या वस्कुलार असतात त्याला खाय प्यायला दोन्ही टाईमची मेस असल्यामुळे ते खाऊन पिऊन गुबगुबीत असतात, त्यांच्यात हे सगळे घटक तयार होतात, मूळ खोड पानं वगैरे सगळं. आणि ज्याच्यात हे नाही आहे त्याच्यात हे मूळ खोड पानं वगैरे तयार होत नाही. आता हे तर कन्सेप्ट कळाली तुम्हाला. आता एचर नावाच्या शास्त्रज्ञाच्या समोर प्रश्न होता की बाबा वर्गीकरण करायचं तर कोणत्या कॅरेक्टरच्या आधारे करायचं, कोणतं गुणधर्म समोर ठेवायचं. विचार केल्यानंतर त्यांनी ठेवलं गुणधर्म, त्याला आपण काय म्हणत असतो, सीड म्हणत असतो. तर सीड या गुणधर्मांच्या आधारे यांनी काय केले माहित आहे का, प्लॅन्टचं 2 गटात क्लासिफिकेशन केलं.
बघा कसं केलं, सीड एकात ॲब्सेंट असणार त्यांचा एक गट केलं आणि सीड ज्याच्यात प्रेझेंट आहे त्यांचा दुसरा गट केलं. तर ऑब्विसली मला सांगा, ज्याच्यात सीड ॲब्सेंट आहे ते कमी विकसित असणाऱ्यांचा एक गट तयार केला आणि ज्याच्यात सीड प्रेझेंट आहे ते जास्त विकसित असणाऱ्यांचा दुसरा गट तयार केलं. आता बघा, पहिलं जो गट तयार केलेला आहे त्याच्यात सीड प्रेझेंट की ॲब्सेंट, तर त्याच्यात सीड हा नसते मित्रांनो, सीड नसतं. अशा प्रकारे आणि जे विकसित आहेत ह्यांच्यामध्ये आपल्याला सीड आढळताना दिसतं, त्यालाच आपण बीज म्हणत असतो. आणि अशा प्रकारे याला शब्द दिलं, ज्याच्यात सीड नसतं त्या वनस्पतीला अबीजपत्री हे नाव दिलेलं आहे. त्यालाच इंग्रजीमधून क्रिप्टोगॅमी म्हणतो. इंग्लिशमधून लक्षात घ्या, नाहीतर अबीजपत्री पाठ करून जाशील आणि तिथं तुला मराठीतून पण क्रिप्टोगॅमी शब्द येईल, इंग्लिशमधून पण क्रिप्टोगॅमी शब्द येईल. तर आपल्याला कन्सेप्ट क्लॅरिटी असणं गरजेचं आहे, काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर बघा, ज्याच्यात सीड नसतं त्याला नाव दिलं क्रिप्टोगॅमी आणि ज्याच्यात सीड असतं त्याला मराठीतून नाव दिलं बीजपत्री. बीजपत्री बीजपत्री ज्याला आपण काय आहे फेनेरोगॅमी म्हणून ओळखत असतो. फेनेरोगॅमी हे काय दुसरं नाव दिलं. आता याच्यात सीड प्रेझेंट आहे, सीड डेव्हलप आहे. जर एखाद्यात बीज तयार झाला असेल तर विकसितच असणार की नाही, तर विकसित असणार आहे. मग आता इकडं कोण आले रे, इकडं जे कमी विकसित असणाऱ्यांचा गट होता तो आला. अशा प्रकारे या ठिकाणी जर बघितलं तर हे कमी विकसित असणाऱ्यांचा जो गट आहे अशा प्रकारे या ठिकाणी आलेला आहे, या ठिकाणी आलेला आहे, या ठिकाणी आलं. आणि इथं कोण आलं, जे विकसित होते सगळे ते या ठिकाणी आले. घरचे खाऊन जे एकदम गुबगुबीत ढेऱ्या काढलेले होते ते प्लॅन्ट कुठं आले माहित आहे का, फेनेरोगॅमीमध्ये. आणि जे इकडं बिचाऱ्यांना काही भेटत नाही हे इकडं आले कुठं, क्रिप्टोगॅमीमध्ये. हे घरी राहून अभ्यास करत होते, सारखं दिवस रात्र खाणारे, आणि हे कुठं पुण्याला येऊन अभ्यास करणारे ज्यांची तब्येत कमी आहे, खाय प्यायला जास्त काही भेटलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, इथं सीड नाही आहे हे समजण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही जेव्हा क्रिप्टोगॅमीकडे पाहू राहिले, दिसतंय ना तुम्हाला क्रिप्टोगॅमीकडे, या प्लॅन्टकडे बघा, ह्याच्यामध्ये पण काही तर वनस्पती खूपच कमी विकसित आहेत, काहींचं थोडंफार विकास झालंय, काहींचं थोडंफार विकास झालंय आणि काही तर अजिबात विकसित झालेल्या नाही आहेत. कसं बघा, तर मला सांगा, या ठिकाणी जर मी तुम्हाला म्हटलो की हे ज्या सुरुवातीच्या प्लॅन्ट्स आहेत ह्यांचं तर अजिबातच विकास झालेला नाहीये, अजिबातच विकास झालेला नाहीये, वाढलंच नाहीये. तर वाढत झालं नसेल, पूर्ण वाढला असेल तर 100% राजा त्याला खायला आणि प्यायला काहीच भेटलं नसेल. मग तूच मला सांग की हे जे सुरुवातीच्या वनस्पती आहेत क्रिप्टोगॅमीमध्ये, ह्यांच्यामध्ये मला सांग राजा, जलवाहिनी आणि रसवाहिनी, झायलम आणि फायलम असेल की नसेल रे? नसेल ना. न सकाळची मेस आहे, न दुपारची मेस आहे, न संध्याकाळची मेस आहे. जर हे 15-20 दिवसापासून काही खाल्लंच नसेल तर हा वाढ आणि विकास करेल का? अजिबात नाही. जलवाहिनी आणि रसवाहिनी या क्रिप्टोगॅमीच्या सुरुवातीच्या वनस्पतीमध्ये नसतात. म्हणून या वनस्पतीला आपण काय म्हणू रे? यांना आपण असंवाहिनी म्हणतो. यांना आपण काय रे? नॉन वस्कुलार प्लॅन्ट म्हणून ओळखलं जातं. हे पॉइंट आपल्याला समजणं गरजेचं आहे. काय म्हणतो आपण याला? नॉन वस्कुलार प्लॅन्ट. क्रिप्टोगॅमीमधील सुरुवातीच्या कमी विकसित वनस्पती, एकदम डेव्हलपमेंट झालेले नसलेल्या वनस्पती प्लॅन्ट्स आहेत, त्यांना नॉन वस्कुलार म्हणतो. आता जर मला सांग, जलवाहिनी आणि रसवाहिनी नाहीये, न अन्न आणून देणारा कोणी आहे, न वॉटर आणि मिनरल्स आणून देणारा कोणी आहे, नॉन वस्कुलार आहे, तर यांचं वाढ आणि विकास होणार नाही. तर मला सांगा, ह्यांच्यात मूळ, खोड आणि पाने असतात की नसतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, ह्यांच्यामध्ये आपल्याला मूळ, खोड, पाने अजिबात आढळताना दिसत नाही. कोणामध्ये? ह्या सुरुवातीच्या गटामध्ये, क्रिप्टोगॅमीच्या. आता याच क्रिप्टोगॅमीमध्ये तुम्ही पहा, जसं जसं पुढे येतात तर हळूहळू त्याच क्रिप्टोगॅमीचं थोडं थोडं विकास होताना आपल्याला दिसतं. आणि जेव्हा क्रिप्टोगॅमीच्या शेवटच्या प्लॅनकडे जातो तर त्याचं आपल्याला बऱ्यापैकी विकास झालेला दिसतो. का? कारण की त्यांच्यामध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी प्रेझेंट असते आणि झायलम आणि फायलम प्रेझेंट असतात. म्हणून यांना आपण संवाहिनी म्हणतो, संवाहिनी म्हणतो. याच कारणामुळे यांना आपण वस्कुलार प्लॅन्ट म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. तर याचा अर्थ तुम्हाला समजतोय? ह्यांनी मेस लावलेली आहे आणि मेस लावल्यामुळं ते थोडं खाऊन टुमटुमीत झालंय. तो शेवटचा गट आहे क्रिप्टोगॅमीचं. आणि जर मेस लावली आहे, खाय प्यायला भेटू राहिलंय, तर 100% ह्यांच्यात मूळ,
खोड आणि पाने हे तयार झालेले असतात. मग बघा, याच क्रिप्टोगॅमी मधला एक गट असा आहे ज्याला काहीच नाही, भारतासारखी परिस्थिती आहे मित्र, इथं भारतासारखी, भारतामध्ये एक गट असा आहे ज्याला एक टाइमचं जेवण भेटत नाहीये आणि एक गट असा आहे की ज्याला भरपूर बऱ्यापैकी भेटतंय. तर हे जो काही सांगतोय जलवाहिनी रसवाहिनी असते, हे काय आहे, तर हे मिडल क्लासवाले आहेत. हाय क्लासवाले अंबानी इकडे बसलेत बघा, काहीच कमी नाही यांना, अंबानी इकडे बसलेत. आणि हे एकदम गरीब बिचारे रोज काम करणारे हे खालचे आहे, ज्यांचा विकास कुठून होणार आहे, काही भेटच नाही, सुविधाच नाही आहे. तर आता बघा, जर तुम्हाला प्रश्न विचारलं क्रिप्टोगॅमी बद्दल योग्य विधाने सांगा, तर काय सांगशील? सर, क्रिप्टोगॅमी मधील काही प्लांट्स मध्ये झायलम आणि फायलियम प्रेझेंट असतात, तर काही प्लांट मध्ये झायलम आणि फायलियम अब्सेंट असतात. सर, क्रिप्टोगॅमी मध्ये काही प्लांट्स हे वस्कुलर असतात, तर काही प्लांट हे नॉन वस्कुलर असतात. सर, क्रिप्टोगॅमी मध्ये काही प्लांट्स मध्ये मूळ खोड पाने असतात, तर काही प्लांट्स मध्ये मूळ खोड पाने नसतात. हे बिंदू आहेत क्रिप्टोगॅमीचे, जो पेपर मध्ये आल्यानंतर सुद्धा पाठांतर करून डिटेक्ट करणं होत नाही. का? कारण कन्सेप्ट माहित नाही. क्रिप्टोगॅमी म्हटलं की एकच माहित आहे, ती म्हणजे सीड नसतं. तेवढी लाईन पाठ करून मार्क येत नाही राजा. तर क्लिअर इथपर्यंत. तर हे गुणधर्म आहेत. काय गुणधर्म सांगितलं? क्रिप्टोगॅमीमध्ये काहींमध्ये जलवाहिनी रसवाहिनी असते, तर काहींमध्ये नसते. म्हणजे वस्कुलार नॉन वस्कुलार दोन्ही प्रकारचे प्लांट क्रिप्टोगॅमीमध्ये येतात. काहींमध्ये मूळ खोडपाने असतात, तर काहींमध्ये मूळ खोडपाने नसतात. आता बघा, यानंतर या क्रिप्टोगॅमीचं अभ्यास करण्यासाठी 3 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलं. एक पहिला गट जो एकदम कमी विकसित आहे, एक पहिला गट जो एकदम कमी विकसित आहे. आणि हा जो पहिला गट आहे एकदम कमी विकसित असणारा, त्याला काय नाव दिलं रे? त्याला नाव दिले मित्रा, माहित आहे का? थॅलोफायटा. त्याला काय नाव दिलं? थॅलोफायटा गट नाव दिलं. यानंतर ज्यांनी पहिल्यांदा मेस लावली होती, म्हणजे ज्यांच्यामध्ये पहिल्यांदा जलवाहिनी रसवाहिनी झायलम फायलम तयार झालतं, हे शेवटचे गट, यांना काय नाव देण्यात आलं? तर यांना नाव देण्यात आलंय टेरिडोफायटा. टेरिडोफायटा. आणि आता बघा, हा जो मधला गट राहिलं होतं, या मधल्या गटाला काय नाव दिलं? तर याला नाव दिलं ब्रायोफायटा. याला काय नाव दिलंय? याला ब्रायोफायटा नाव दिलेलं आहे. तर एकूण क्रिप्टोगॅमीचे 3 गट. सर्वात कमी विकसित बिचारा कोरेल का रे? दारिद्र्य रेषेखाली असणारा कोण? थॅलोफायटा. दारिद्र्य रेषेच्या बॉर्डरवर असणारा कोण? ब्रायोफायटा. आणि नुकताच दारिद्र्य रेषेतून बाहेर आलेला कोण? टेरिडोफायटा. आता इथं लक्षात घ्या, तर या ठिकाणी जर मी तुला सांगितलं राजा की थॅलोफायटामध्ये जलवाहिनी रसवाहिनी असते का? तू म्हणशील नाही सर. थॅलोफायटा वस्कुलार की नॉन वस्कुलार? नॉन वस्कुलार सर. थॅलोफायटामध्ये मूळ खोड पाने असतात की नसतात? नसतात सर. सेम बघा, ब्रायोफायटा पण काय आहे? दारिद्र्य रेषेखालून आलेलं नाही आहे. ब्रायोफायटामध्ये पण जलवाहिनी आणि रसवाहिनी ही अजिबात नसते मित्रा. म्हणजे ब्रायोफायटा पण हे नॉन वस्कुलार आहे. ब्रायोफायटा पण नॉन वस्कुलार आहे. ब्रायोफायटामध्ये मूळ खोड आणि पाने हे अजिबात नसतात. ही गोष्ट लक्षात घ्या. पहिल्यांदा कोणामध्ये जलवाहिनी रसवाहिनी तयार झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे टेरिडोफायटा. पहिल्यांदा वस्कुलार टिश्यू कोणामध्ये तयार झालं? उत्तर आहे टेरिडोफायटा. पहिल्यांदा कोणामध्ये मूळ खोड पानं तयार झाले? उत्तर आहे टेरिडोफायटा. आता तुला एक प्रश्न पडला असेल, सर चला मान्य आहे थॅलोफायटाने मेस लावली नव्हती, त्याच्याकडे मेस नव्हती म्हणून तो वाळलाय, पूर्ण लुकडं झालंय, त्याचं डेव्हलपमेंट झालं नाही. परंतु सर ब्रायोफायटाने पण मेस कुठं लावली? त्याच्याकडे पण झायलम आणि फायलम नाहीये. तरी पण ब्रायोफायटा थॅलोफायटाच्या तुलनेत थोडं गुबगुबीत आहे. गाल पुढे आले त्याचे थोडे थोडे. मग मला सांगा, जर ब्रायोफायटाने मेस लावलेली नाहीये तरी त्याचे गाल पुढे येत असतील, तर 100% ब्रायोफायटाला कोणीतरी सगळ्यांपासून लपून, घरच्यांपासून लपून डब्बा आणून देण्याचं काम करत असेल. हळूच डब्बा आणून देण्याचं काम करत असेल. असं कोणीतरी आहे ब्रायोफायटाचं, जो जीवापाड प्रेम करतो त्याच्यावर आणि सगळ्यांपासून लपून डब्बा आणून देण्याचं काम करतो. मग हा सगळ्यांपासून लपून हळूच थोडं थोडं डब्बा खात असतो. म्हणून ब्रायोफायटा यांनी मेस न लावता सुद्धा त्याचे गाल पुढे आलेत. म्हणजे थॅलोफायटाच्या तुलनेत त्याची डेव्हलपमेंट थोडीफार झालेली आहे. मग सर कोण आहे? तर बघा, जगाला पण सगळ्यात जास्त इंटरेस्ट डब्बा कोण खातोय ह्याच्याशी नसतं, तर जगाला पण सगळ्यात जास्त इंटरेस्ट डब्बा कोण आणून देतोय ह्याच्याशी असतं.
आयोगाचं पण इंटरेस्ट ह्याच्यावरच आहे. ब्रायोफायटा लपून डब्बा खाऊ राहिलं, आयोगाला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. आयोगाला घेणं देणं आहे की ब्रायोफायटाला तो डब्बा कोण आणून देतो ह्याच्यावर आयोगाचं लक्ष आहे. मग तुझंही लक्ष त्याच्यावर पाहिजे. मग सांगून द्या सर पटकन, कोण आहे तो एवढं जीव लावणारा ब्रायोफायटाला, कोण आहे? तर मित्रा, त्या कार्यकर्त्याचं नाव काय? तर त्या कार्यकर्त्याचं नाव आहे मुलाभ. मुलाभ त्याला इंग्लिशमधून म्हणतो रॉयझॉइड सर. तर रॉयझॉइड्स हा तो कार्यकर्ता जो फक्त ब्रायोफायटाकडे प्रेझेंट आहे आणि तो काय करतं, काही प्रमाणात जमिनीतून वॉटर अँड मिनरलचं ऑब्सॉर्प्शन करतं आणि काही प्रमाणात वॉटर आणि मिनरल भेटल्यामुळं ब्रायोफायटाचा डेव्हलपमेंट थॅलोफायटाच्या तुलनेत थोडंफार झालंय. पण एवढंही झालं नाही ब्रायोफायटामध्ये डेव्हलपमेंट की त्याच्यात मूळ, खोड आणि पानांची काय होईल, निर्मिती होईल. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. तर आता तुम्हाला कळून गेलं असेल मॅटर काय आहे. पहिलं गट आहे थॅलोफायटा, दुसरं ब्रायोफायटा, तिसरं गट आहे टेरिडोफायटा. सर इकडं काय मॅटर, हे झालं आता 3 गट. आता एक एक बघायचे, थॅलोफायटा काय, ब्रायोफायटा काय, टेरिडोफायटा काय. सर इकडं काय, हे इकडं सगळे श्रीमंत लोक आहेत. कसं काय श्रीमंत लोक आहे? सर यांच्यात सीड आहे. अरे सीड असेल तर मला सांग राजा, जलवाहिनी आणि रसवाहिनी कंपल्सरी सगळ्यांकडे असेल. म्हणजे याचा अर्थ फेनोरोगॅमी सगळ्याच्या सगळ्या वस्कुलार टिश्यू असणारे प्लांट आहेत. वस्कुलार टिश्यू असणारे प्लांट आहेत. सगळ्यांमध्ये मूळ, खोड, पाने असणार आहेत. मूळ, खोड, पाने हे सगळ्यांमध्ये आपल्याला आढळतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि पुन्हा ह्याचे पुढे 2 गट पडत असतात, जे मी पुढे सांगेल. अपेक्षा करतो की तुम्हाला बॅकग्राऊंड समजला असेल. बघा, मी डायरेक्ट विषयाला हात घातलेला नाहीये, कारण डायरेक्ट विषयाला हात घातलो की 360 काय 420 व्होल्टचा करंट लागतो. का? कारण की तो समजत नाही राजा. आपण जेव्हा हळूहळू त्या विषयात उतरू ना, तर अवघड पार्ट पण आपल्याला समजायला सोपं जातं. हे त्याचं कारण आहे. आता काही लोकांना वाटत असेल तर पटापट पटापट घेऊन टाकी, हे पटापट पटापटच्या नादामध्ये तर 5-6 वर्ष गेलेत ना राजा. एक विषयाला ठराविक वेळ दे, परफेक्ट करून टाक, नंतर अडचण नाहीये. तर हेच माझं म्हणणं असतं. तर आता आपण वेळ न घालता बाकीच्या गोष्टी अवांतर न बोलता जाऊया. तर आता इथं बघा, हेच वर्गीकरण आहे किंगडम प्लॅन्टीमध्ये. किंगडम प्लॅन्टीमध्ये क्रिप्टोगॅमी इंग्लिशमधून लक्षात घ्या, फेनोरोगॅमी इंग्लिशमधून लक्षात घ्या. क्रिप्टोगॅमी बद्दल काय काय सांगितलं सांगा पटकन. क्रिप्टोगॅमीमध्ये काहींमध्ये बघा जलवाहिनी आणि रसवाहिनी काहींमध्ये असते तर काहींमध्ये नसते. कळालीतपर्यंत? म्हणजे याचा अर्थ क्रिप्टोगॅमी या वस्कुलार, वस्कुलार, वस्कुलार तसेच नॉन वस्कुलार यांनी संवाहिनी तसेच असंवाहिनी दोन्ही प्रकारच्या प्लांट्स आहेत. क्रिप्टोगॅमीमध्ये काहींमध्ये मूळ, खोड आणि पाने हे असतात तर काहींमध्ये हे दोन्ही नसतात. हे सगळे बिंदू कशाचे आहेत? क्रिप्टोगॅमीचे आहेत. लक्षात राहू द्या. या लाईन जरी विचारलं ना तर निम्मे शहीद होऊन जातात. एवढं बेसिक लाईन जरी विचारल्या तरी. का? कन्सेप्ट क्लॅरिटी नाहीये या ठिकाणी. सपुष्प वनस्पती नाही म्हणत आपण, हे मराठी हे शब्द काढून टाका, इंग्लिशमधून लक्षात घ्या. फेनोरोगॅमीमध्ये बघा, फेनोरोगॅमीमध्ये जर बघितलं तर काय रे, ह्यांच्यामध्ये सीड असतं, सीड असतं. ह्यांच्यामध्ये जलवाहिनी, रसवाहिनी कंपल्सरी असते. सर्व फेनोरोगॅमी या वस्कुलर टिश्यू असणाऱ्या प्लांट्स आहेत. सगळ्यांमध्ये मूळ, खोड, पानं आपल्याला आढळताना दिसतात. हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. क्लिअर इथपर्यंत? आता इथं बघा, आता इथं बघा काय पॉईंट्स आहेत, कसं पॉईंट आहे लक्षात घ्या. 3 गट पडत असतात. सगळ्यात कमी विकसित ज्याची मेस लावली नाही तो थॅलोफायटा. त्याच्यापेक्षा थोडं जास्त विकसित म्हणजे कोण? ब्रायोफायटा. आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त विकसित म्हणजे कोण? टेरिडोफायटा. तर अशा प्रकारे हे काय आहे, 3 गट पडत असतात. थॅलोफायटाबद्दल काय सांगितलं सर? थॅलोफायटामध्ये कोणत्याही प्रकारची जलवाहिनी, रसवाहिनी नसते. थॅलोफायटाबद्दल जर बघितलं तर त्या नॉन वस्कुलर असतात. मूळ, खोड, पानं वगैरे नसतात. हे पॉईंट आपण बघितलेलं आहे. सर इथं 2 गट कसे पडले? तर इथं सीडवरून पडलेलं आहे, सीडवरून. सर हे सीड नसतात, इथं सीड असतात. आता सीडवरून कसं पडलं? तर ज्या सीडला आवरण नसतं, वरतून आवरण नसतं, नेकेड सीड असतात, त्याला काय आहे? जिम्नोस्पर्म नाव दिलं. आणि ज्या सीडला वरतून आवरण असतं त्याला जर काय नाव दिलं असेल तर त्याला अँजिओस्पर्म नाव दिलेलं आहे. आणखी एक सांगतोय बघा, फूल कोणामध्ये आढळत असेल तर फूल फक्त आणि फक्त अँजिओस्पर्म मध्येच आढळतं. म्हणजे याचा अर्थ फ्लॉवरची निर्मिती एकाच गटामध्ये होते आणि त्या गटाला आपण अँजिओस्पर्म म्हणतो, जो सगळ्यात डेव्हलप असणाऱ्या प्लांटचा गट आहे. सर जिम्नोस्पर्म मध्ये फूल असतो का? नसतो. ह्याच्यामध्ये आपल्याला फूल सापडत नाही, ह्याच्यामध्ये आपल्याला फळ पण सापडत नाही. मग जर तुला प्रश्न विचारला की सर्व फेनेरोगॅमीमध्ये फूल असतात,
हे विधान चुकीचं आहे. सर्व फेनोरोगॅमीमध्ये फळ असतात, फ्रूट्स असतात, हे विधान चुकीचं आहे. फ्रूट्स आणि फूल फक्त आणि फक्त अँजिओस्पर्म प्लांटमध्ये असतात. हे पॉईंट आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि अपेक्षा करतो की तू क्लॅरिटीने कळून गेला असेल. तर त्याचं इतिहास भूगोल नंतर बघू. सगळ्यात पहिलं आपल्याला जायचं थॅलोफायटा, कारण की क्रिप्टोगॅमीमध्ये आयोगाचा सगळ्यात फेवरेट विषय कोण असेल, तो असणार आहे थॅलोफायटा. आणि थॅलोफायटाबद्दल आता आपण डिटेल माहिती बघण्याचा प्रयत्न करूया की नेमकं थॅलोफायटाचं वर्णन कसं करता येईल. आता बघा, थॅलोफायटा पहिलं मी ब्लँक पीपीटीवर घेत असतो आणि नंतर तुम्हाला रंगीबेरंगी पीपीटी दाखवत असतो. का? कारण की जोपर्यंत तुमच्या माइंडसेटमध्ये एकदम आपल्या ग्राउंड लेवलनी कन्सेप्ट जात नाही तोपर्यंत रंगीबेरंगी दाखवून काही अर्थ नसतो. नाहीतर हे बघा, इथं आहे बघा, हे थॅलोफायटा पटापट सांगून दिलं असतो, काही कळणार नाही. काही कळणार नाही म्हणजे इथं भारी वाटेल, परंतु उद्या पेपरमध्ये गेल्यानंतर काही समजणार नाही. म्हणून बघा, हळूहळू व्यवस्थित जर गेलो आणि एवढं स्लो घेतल्यावर बॅच कधी संपल, तर बॅच संपते ना, 2 महिन्यामध्ये फाउंडेशन बॅच संपते, 8 दिवसात रिव्हिजन बॅच संपते. पण रिव्हिजन कसं, जर कन्सेप्ट माहीत असेल तरच फायदा होतो. आता बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचंय थॅलोफायटा. तर थॅलोफायटा जो आहे, या थॅलोफायटाबद्दल काय पॉईंट सांगता येईल, तर थॅलोफायटामध्ये माहीत असणारे बिंदू कोणते. थॅलोफायटा या सर्वात कमी विकसित वनस्पती आहेत. सर्वात कमी विकसित वनस्पती यानी काय आहे, अजिबात डेव्हलपमेंट झालेले प्लॅन्ट्स नाहीये. दुसरं पॉइंट आहे, ह्यांच्यामध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी यानी काय रे, झायलम आणि काय आहे फायलम, हे अजिबात नसतं. म्हणजे याचा अर्थ थॅलोफायटा वनस्पती या असंवाहिनी असतात, यानी काय, नॉन वस्कुलार असतात. काय असतात रे, नॉन वस्कुलार आपल्याला आढळताना दिसतात. यानंतर थॅलोफायटामध्ये कुठेही आपल्याला मूळ, खोड आणि पाने अजिबात आढळताना दिसत नाही, म्हणजे हे अजिबात नसतात. तर हे झालं कॉमन गुणधर्म. आता बघा, जेव्हा थॅलोफायटाला बारकाईने बघितलं गेलं ना राजा, जेव्हा थॅलोफायटाला बारकाईनं बघितलं गेलं सुरुवातीला, तेव्हा थॅलोफायटामध्ये अशा प्रकारे दिसलं. काय दिसलं सर ह्याच्यात हे दिसलं राजा, ह्याच्यात हे दिसलं की या थॅलोफायटामध्ये सुरुवातीच्या काळात 2 गटाला जागा देण्यात आली होती. एक हा सुरुवातीचा गट होता आणि हा नंतरचा गट. सुरुवातीच्या गटामध्ये आल्गीला ठेवण्यात आलं होतं. आल्गी, ज्याला आपण मराठीतून शैवाल म्हणत असतो, यांना ठेवण्यात आलं होतं. आणि दुसरं बाजूला जो आहे त्या ठिकाणी कवक ठेवण्यात आलेलं होतं, ज्याला तुम्ही फंगी म्हणून किंवा फंगस म्हणून ओळखत असतात. परंतु बघा, या फंगसला नंतर या प्लांट किंगडम मधून, थॅलोफायटामधून काढून टाकण्यात आलं. का? कारण तो बिघडलेलं कार्य करता होता. कसं, तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नव्हतं. तो काय आहे माहित आहे का, परपोषी आणि मरतोपजीवी सॅप्रोफायटिक होतं, तो हेट्रोट्रॉपिक होतं. म्हणून या कवकाला आर.एच. विटाकर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, आर.एच. विटाकर, ज्यांनी 5 किंगडम मांडली, यांनी सेपरेट किंगडम तयार केलं. यांनी काय केलं, सेपरेट किंगडम तयार केलं आणि त्यामध्ये या थॅलोफायटामधून या फंगसला काढून जागा दिली. आयोगाने विचारलं होतं की बाबा, कवक आणि अल्गी हे कोणत्या गटात येतात, तर या प्रश्नाचं उत्तर आयोगाने थॅलोफायटा दिलं. तर म्हणून हे उल्लेख इथं केलोय की तुम्हाला माहित असावं की सुरुवातीला हा थॅलोफायटा घरात राहत होतं, नंतर याचं कॉलर पकडून बाहेर ओढून काढण्यात आलं. कोणी काढलं, आर.एच. विटाकरने. का काढलं, कारण की या घरात राहण्यासाठी स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवावं लागतं आणि हा कवक फुकटचं खाण्याची सवय लागली होती, म्हणून त्याला बाहेर काढलं, कारण तो अन्न बनवत नव्हतं, तिची कॅपॅसिटी ती नव्हती. मग जर ह्याला बाहेर काढलं असेल सध्याच्या घडीला, तर आता थॅलोफायटामध्ये कोण राहिलं, तर थॅलोफायटामध्ये राहिलं फक्त आणि फक्त अल्गी. जेव्हा तुम्ही थॅलोफायटा या किंगडममध्ये, थॅलोफायटा या गटामध्ये बघता, तर जिकडं बघावं तिकडं फक्त आणि फक्त तुम्हाला शैवाल यानी अल्गीज दिसेल. अल्गीच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसणार नाही. मग बघा, थॅलोफायटाचा अभ्यास म्हणजेच अल्गीचा अभ्यास. मग आता आपल्याला थॅलोफायटाचा अभ्यास करायचं म्हणजे डिटेल माहिती कोणाची बघायची आहे, तर डिटेल माहिती आपल्याला पाहिजे आहे, तर त्याला आपण अल्गी म्हणून ओळखत असतो. हे पॉइंट लक्षात राहू द्या. मग आता कसं लक्षात येईल, पटापट बघ राजा, आता तुला लक्षात कसं येईल, पटापट ते समजण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला बघायचंय अल्गीच्या बाबतीत त्यालाच आपण शैवाल म्हणून ओळखत असतो. शैवाल, तर शैवालच्या बाबतीत काय बघणार, सगळ्यात पहिलं पॉइंट काय असेल,
अल्गीच्या बाबतीत सगळ्यात पहिलं पॉईंट असणार आहे की अल्गी हे पृथ्वी तलावरील सर्वात काय आहे, लहान लहान किंवा सर्वात कमी विकसित आहे. सर्वात काय आहे, कमी विकसित असणार आहे, कमी विकसित असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरं, अल्गीमध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी ह्याचा अर्थ झायलम आणि काय रे, फलम नसतं की असतं, नसतं, हे पॉईंट समजण्याचा प्रयत्न करा. तिसरं पॉईंट काय आहे, अल्गी या असंवाहिनी अबीजपत्री असतात. म्हणजे याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ आहे नॉन वस्कुलार क्रिप्टोगॅमी म्हणून ओळखत असतो आपण यांना. क्रिप्टोगॅमी म्हणतो का, कारण न जलवाहिनी रसवाहिनी आहे, नॉन वस्कुलर, न त्यांच्यामध्ये सीड आहे, म्हणून त्यांना नॉन वस्कुलर क्रिप्टोगॅमी म्हणून ओळखत असतो. चौथं पॉईंट, ह्यांच्यामध्ये जलवाहिनी म्हणतो, ह्यांच्यामध्ये मूळ, खोड आणि पानं हे असतात की नसतात, नसतात. म्हणजे याचा अर्थ रूट नसतं, स्टेम नसतं आणि लीप पण ह्यांच्यामध्ये आढळताना दिसत नाही. सर हेच 3 वेळ सांगितले का, सांगितले कारण हे तुला पाठ करायची गरज पडू नये, हे तुला डोळे झाकून लक्षात राहावं, जेणेकरून की जिथं उदाहरण पाठ करायचं आहे तिथं तू एनर्जी लावशील. आपलं प्रॉब्लेम आहे हेच पाठ करण्यामध्ये शहीद होऊन जातं आणि प्रश्न उदाहरणावर आलं तर तिथं तो प्रश्नामुळं शहीद होऊन जातं. म्हणून हे जर तुला ओरली लक्षात राहून गेलं, शिकवतानाच लक्षात राहून गेलं, तर रिव्हिजनच्या वेळेस पुढं उदाहरणावर भर देशील. हे जर चुकतं आपलं राजांनो. क्लिअर इथपर्यंत? तर आता बघा, मूळ, खोडं, पाने नसतात. आता पुढचं पॉईंट काय आहे, 5वं पॉईंट जर बघितलं तर हे कुठं असतात, काय असतात ते बघण्यापेक्षा, काही अल्गी जे असतात, काही शैवाल हे युनिसेल्युलार असतात, ही लक्षात घ्या. युनिसेल्युलारामध्ये क्लोरेला नाव येतं, क्लोरेला विचारलं जाईल युनिसेल्युलार अल्गी कोणते आहेत. यानंतर काही शैवाल हे मल्टीसेल्युलार असतात, मल्टीसेल्युलार अल्गी आपल्याला आढळताना दिसतात. मल्टीसेल्युलारमध्ये पहिलं येतं स्पायरोगायरा आणि दुसरं येतं कारा नावाचा काय आहे, हे येतं. त्याच्यापैकी स्पायरोगायरा हा गोड पाण्यामध्ये आढळणारा अल्गी आहे. आणि या स्पायरोगायरावरच जर बघितलं तर तुला माहिती असेल राजा, ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. कधी आलं तर ह्याच्यावर प्रश्न, तर ह्याच्यावर प्रश्न मी तुम्हाला सांगतो कधी आलेलं, तर ह्याच्यावर PYQ प्रश्न 2025च्या पेपरला आलं स्पायरोगायरावर. तर हेच म्हणतोय, जर इथं आलं तर बाकीच्यावर पण येऊ शकतो. तर या ठिकाणी स्पायरोगायरामध्ये विभेदन आढळत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला फिलामेंट्स वगैरे आढळतात, लक्षात घ्या. कारामध्ये मात्र आपल्याला जटिलपणा आढळताना दिसतो, विभेदन आढळताना दिसतं. 7वं बिंदू काय आहे, 7वं बिंदू आहे की सर सेल वॉल असतं की नसतं, तर ह्यांच्यामध्ये सेल वॉल असतं, पण कसं असतं, 2 लेअरची असते. आतील थर हा सेल्युलोजचा बनलेला असतो, सेल्युलोजचा हा आतील थर असतो, आतील लेअर, आणि बाहेरचं लेअर जो आहे तो पेक्टिनचा बनलेला असतो. म्हणजे 2 लेअर असतं, आतील लेअर सेल्युलोजचा असतो आणि बाहेरून एक आवरण असतं त्या सेल वॉलला. तो कशाचा बनलेला असेल, तर तो बनलेला असतो काय माहित आहे का, पेक्टिनचा बनलेला असतो. हे पॉईंट आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानंतर 8वं पॉईंट बघा, अल्गीचा जो अभ्यास आहे, अल्गीचा जो स्टडी आहे, या अल्गीच्या अभ्यासाला फायकोलॉजी म्हणतात रे, फेकोलॉजी नाही, त्याला आपण फायकोलॉजी म्हणत असतो. कधी कधी विचारून टाकतात, जसं रिसेंटली बर्ड्स विचारलेलं होतं, कोरेलं का बर्ड्सच्या अभ्यासाला काय म्हणतात, तर या ठिकाणी अल्गीच्या अभ्यासाला फायकोलॉजी म्हणून ओळखत असतो. आणि तुला माहित आहे का, या फायकोलॉजीचा जनक कोण आहे, तर या फायकोलॉजीचा जनक मॉरिस नावाचा शास्त्रज्ञ आहे. हे पण पॉईंट आपल्याला समजणं गरजेचं आहे. यासोबतच 9वं पॉईंट आहे, अल्गी हे नाव कुणी दिलं, तर अल्गी हे नाव दिले त्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे, तर त्याला आपण कार्ल लिनियस म्हणत असतो, कॅरोलस लिनियस म्हणतो. तर हे पॉईंट्स आहेत. तर अशा प्रकारे हे जर तुला ऑलरेडी माहीत असेल तर युनिसेल्युलार क्लोरेला, मल्टीसेल्युलार स्पायरोगायरा, कारा, सेलवाला असते, आतील थर सेल्युलोजचं, बाहेरचं पेक्टिनचं. अल्गीच्या स्टडीला फायकोलॉजी म्हणतात, फादर ऑफ फायकोलॉजी मॉरिस आहे. आणि या ठिकाणी अल्गी हे नाव कुणी दिलं असेल तर कार्लस लिनियस यांनी दिलेलं आहे. तर आता बघा, हे आपण बघितलं, तर आता ह्याच्यामध्ये एवढं बघून जमणार नाही का, कारण आयोग एवढं कंटिन्युअसली प्रश्न विचारलंय, तर या कारणामुळं आयोग हळूहळू काय करायला लागलंय, डिटेल जायला सुरुवात केलंय.
म्हणून आपल्याला ह्याचे जे पॉईंट्स आहेत थोडं डिटेल जाऊन बघावं लागेल. सगळ्यात एक एक बिंदू काढतो मी बघा, एक एक बिंदू बाहेर काढतो. आपण सगळ्यात पहिल्यांदा आता बघूया की अल्गीचं अधिवास काय आहे, यानी त्याचं हॅबिटेट काय आहे. तर मी तुला सांगू इच्छितो राजा, हॅबिटेट काय, हे एवढ्या कमी विकसित असतात की ह्यांची हिंमतच होत नाही की जमिनीवर येऊन वाढायची. म्हणून हे शक्यतो पाण्यामध्येच आपल्याला आढळताना दिसतात. हे कधीही पाण्याच्या बाहेर येताना दिसत नाही, आणि जरी पाण्याच्या बाहेर आले तर हे कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी सोबत येतात, एकटं कधीही पाण्याच्या बाहेर येत नाही. म्हणजे हॅबिटेट काय आहे, तर ह्याचं हॅबिटेट आहे सगळ्यात पहिलं हे जलीय असतात, ॲक्विटिक असतात, जलीय असतात. कुठं, गोड पाण्यामध्ये, फ्रेश वॉटरमध्ये पण सापडतात हे आपल्याला, आणि समुद्राच्या पाण्यामध्ये पण सापडतात, दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त. दुसरं कुठं सापडत असतात, काही वेळेस दुसऱ्या सजीवासोबत हे सहजीवन जगतात. यालाच आपण म्हणत असतो सिम्बायोटिक पद्धत, सिम्बायोटिक पद्धत म्हणून ओळखत असतो. ही कोणती पद्धत आहे, याला म्हणतात मित्रांनो माहीत आहे का, लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणे. लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये तेच जोडपं राहतं ज्या दोघांचं जमतं, ज्या दोघांना वाटतं की दोघांनाही काही प्रॉब्लेम नाही आहे, दोघांनाही काही दुःख नाही आहे, सोबत राहिलो तर दोघं आनंदी राहू. इथं पण सेम तसंच आहे. शैवाल जेव्हा, अल्गी जेव्हा कवकासोबत लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतं, फक्त मानवामध्ये त्या रिलेशनला लिव्हिंग रिलेशन म्हणतो, आणि या ठिकाणी बायोलॉजीमध्ये त्या रिलेशनला सहजीवन किंवा त्याला सिम्बायोटिक म्हणून ओळखत असतो. आणि सिम्बायोटिक जीवनामध्ये हा जो अल्गी आहे, हा अल्गी कोणासोबत राहतो, तर हा अल्गी फंगस सोबत राहतं, फंगी सोबत राहतं. आणि या दोघांना एकत्रित बघून लोक यांना लायकेन म्हणतात, लोक यांना दगडफूल म्हणून ओळखत असतात, यांना लोक ड्युएल प्लॅन्ट पण म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. या जोडीला बघून ड्युएल प्लॅन्ट का म्हणतात, कारण दोघं सोबत आहे म्हणून. लायकेन म्हणतात, दगडफूल का म्हणतात, लोक या कवकाला बघून सांगतात या दगडाला हा अल्गी सारखं फूल कसं काय भेटलं, अशा प्रकारचे टोमणं मारतात, म्हणून त्याला दगडफूल म्हणतात. असं काही नाही बरं, आठवण राहावं म्हणून सांगितलं, लक्षात ठेवा. तर हे त्यांचं हॅबिटेट आहे, आणि हे हॅबिटेट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता दुसरा पॉईंट जो आहे अल्गीमध्ये, दुसरा पॉईंट जो अल्गीमध्ये आहे की बाबा स्वरूप कसं आहे, म्हणजे निसर्गात असणारे जे अल्गी आहे ते कसे आहेत, कसे आहेत म्हणजे कोणकोणत्या स्वरूप सापडतात. पहिली गोष्ट बघा, निसर्गातील अल्गी हे युनिसेल्युलर असतात, काही सगळे नाही हा, युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर कोण कोण असतात तर समजून घे. एक पहिला आहे, आता थोड्या वेळा खाली सांगितलं होतं, तो म्हणजे क्लोरेला. क्लोरेला आहे, क्लोरेला, क्लोरेला हा पहिला आहे, पहिलं युनिसेल्युलर. दुसरं युनिसेल्युलरचं नाव काय आहे, दुसऱ्याचं नाव आहे क्लॅडिनोमोनास, क्लॅडिनोमोनास. हे दोघंचे दोघं एकपेशीय युनिसेल्युलर आहे. पण दोघांमध्ये फरक आहे. काय फरक आहे बघा, हा क्लॅडिनोमोनास जो आहे ना, हा मोटाईल आहे रे, हा मोटाईल आहे. कसं काय, असा असतो याचं शरीर, आणि समोरच्या बाजूला अशा प्रकारची त्याला दोन शेपटी असतात, आणि त्या दोन्ही शेपटीच्या साहाय्याने गतिमान होतो. कोण, क्लॅडिनोमोनास. क्लोरेला मात्र नॉन मोटाईल असतं, तो गतिमान राहत नाही. तर विचारलं जाईल, आता बघा हा जो क्लॅडिनोमोनास आहे ना, ह्याच्यावर आयोगाने PYQ किती, तर अलीकडच्या काळात दोनदा प्रश्न विचारलं. एकदा एका बाजूला सगळे गटाचे नाव दिलते आणि पुढे उदाहरण जोड्या लावामध्ये, आणि हे येणाऱ्या काळात विचारलं तर मोटाईल की नॉन मोटाईल ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट होऊ शकतं, आणि या कारणामुळे बारकाईनं समजणं गरजेचं आहे. आता हे झालं पहिलं पॉईंट. दुसरं पॉईंट काय बघा, काही शैवाल हे कॉलोनियल असतात. कॉलोनियल म्हणजे काय रे, समूहाने राहणारे असतात, कॉलोनियल असतात. काही अल्गी जे असतात हे समूहाने राहतात, कॉलोनियल असतात. आणि कॉलोनियल असणाऱ्या अल्गीचं नाव काय, तर त्याला आपण म्हणत असतो वोल्वॅक्स म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. यानंतर काही अल्गीमध्ये आपल्याला धागे आढळतात, आणि त्या धाग्यांना आपण फिलामेंटस म्हणतो. आणि फिलामेंटस धागे कोणामध्ये सापडत असतात, तर दोन अल्गी आहे. एक आहे त्याला आपण म्हणत असतो स्पायरोगायरा. स्पायरोगायरा हा गोड पाण्यामध्येच आढळतो रे, आणि ह्याच्यावरच प्रश्न विचारलं होतं. गोड पाण्यामध्ये आढळतं, त्यांच्यामध्ये फिलामेंटस धागे आढळत असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. मल्टी सेल्युलर आहे तो, हे पण समजण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं पॉईंट बघा, युलोथ्रिक्स नावाचं हा पण या ठिकाणी आपल्याला येताना दिसतो. हे पॉईंट आपल्याला कंपल्सरी माहीत असणं गरजेचं आहे. तर फिलामेंटस आढळतात. या व्यतिरिक्त चौथं पॉईंट सांगतो, काही जे तपकिरी शैवाल आहेत, काही जे ब्राऊन अल्गी आहेत, ब्राऊन अल्गी आहेत, ब्राऊन अल्गी,
या ब्राऊन अल्गीची लांबी जी आहे ना, ही लांबी जी आहे 100 मीटरपेक्षा जास्त असते, म्हणून यांना ट्री ऑफ सी म्हणत असतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी, एकही लाईन मी जीके टाईप किंवा बाहेरून काढून नाही सांगत आहे. जेवढ्या काही लाईन बोर्डवर लिहितोय तो 11वीच्या NCERTच्या आहेत, ज्या नीटला विचारलं जाण्याची शक्यता असतात, आणि तोच NCERT पेपर काढण्यासाठी वापरलं जातं जर अवघड प्रश्न तयार करायचा असेल तर. म्हणून अजिबात लोड घ्यायचं नाही, बोर्डवर जेवढं होतं तेवढं करायचं. जो आपलं सायन्स 360 डिग्री बॅच चालू केलेली आहे, तर या सायन्स 360 बॅचमध्ये जेवढं शिकवते तेवढं व्यवस्थित करा. गट कच्या पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला मार्क 100% येणार. कळतंय? तर हे ब्राऊन अल्गी आहे. आता या व्यतिरिक्त बघा, तर हे स्वरूप आहे, विचारलं जाईल युनिसेल्युलर कोण, मल्टीसेल्युलर कोण, कॉलोनियल कोण आहे, फिलामेंटस कोणामध्ये सापडतात, ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा, अल्गी जी आहे, अन्न साठवतं, तयार केलेलं अन्न साठवतं, कारण स्वयंपोषी आहे. आता अन्न साठवत असताना अल्गीकडे एकूण 4 टिफिन आहेत रे. अल्गीकडे एकूण 4 टिफिन आहेत. जसं की मेसवालं स्वयंपाक तयार करतो, आणि स्वयंपाक तयार केल्यानंतर तो एकूण 4 प्रकारच्या टिफिनमध्ये स्वयंपाक भरतो. टिफिन 4 प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये असणारा कंटेंट सेमच आहे. कोणतं आहे? तर सगळ्यात पहिला आहे, त्याला जर आपण काय म्हणत असेल तर त्याला आपण म्हणतो काय माहित आहे का, लॅमिनारिन म्हणून ओळखत असतो. त्यानंतर काय, मॅनिटॉल आहे, स्टार्च आहे, हे सगळं आहे. तर पहिलं जो आहे त्याला आपण म्हणत असतो स्टार्च. दुसरा आहे त्याला आपण म्हणत असतो लॅमिनारिन स्टार्च, हे दुसरं आहे. यानंतर तिसरं आहे मॅनिटॉल आहे, आणि चौथा आहे फ्लुरिडिन स्टार्च. तर हे 4 काय आहेत सर? हे 4 काही नाहीये, हे 4 राजा माहित आहे का, टिफिनचे नाव आहेत. आणि या 4 स्वरूपामध्ये अल्गी आपल्याला अन्न साठवताना दिसतं. हे पॉइंट आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे कळणं गरजेचं आहे. आता बघा, आणि यानंतर आणखी काय आहे की सर, शैवालला जेव्हा आपण पाहतो ना, तर हे शैवालमध्ये आपल्याला वेगवेगळे रंगद्रव्य, पिगमेंट्स आढळताना दिसतात. कसं आढळतात बघा, तुम्ही जेव्हा आपल्या आजूबाजूला अल्गी पाहता, तुम्ही धरणात पाहिले असेल, विहिरीत पाहिले असेल, तलावात पाहिलं असेल, आपल्याला हिरव्या रंगाचं शैवाल दिसतं. ते समुद्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला तपकिरी रंगाचं, लाल रंगाचं शैवाल पण दिसतं. हे असं का? कारण वेगवेगळ्या अल्गीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं पिगमेंट्स यानी रंगद्रव्य आढळताना दिसतं. तर तेच कोणकोणते रंगद्रव्य आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सगळ्यात पहिलं पॉईंट लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं पॉईंट, जो सर्वांमध्ये प्रेझेंट असतो त्याला क्लोरोफिल ए म्हणत असतो आपण. क्लोरोफिल ए, हा जो क्लोरोफिल ए आहे, हा सर्व अल्गीमध्ये प्रेझेंट असतं. सर्व अल्गीज नाही, सर्व प्लॅन्टमध्ये पण असतो. पृथ्वी तलावर असणारा तो प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं फोटोसिंथेसिसद्वारे, त्या सगळ्यांमध्ये कंपल्सरी क्लोरोफिल ए असतो, म्हणजे असतो मित्रा. समजलं इथपर्यंत? याच्या व्यतिरिक्त काही शैवालमध्ये दुय्यम पिगमेंट्स किंवा रंगद्रव्ये आढळतात. हे सगळ्यांमध्ये असलच गॅरंटी नाही आहे. काहींमध्ये कोणतं प्रेझेंट असतो तर काहींमध्ये दुसरा प्रेझेंट असतो. कोण असतं? तर ते असतं क्लोरोफिल जर बघितलं, बी असतो, सी असतं, डी असतं. ह्याच्या व्यतिरिक्त कॅरोटीन्स असतात, कॅरोटीनाइड किंवा कॅरोटीन्स असतात. यानंतर फुकोझोन्तीन असतात बघा, फुकोझोन्तीन असतात, फुकोझोन्तीन आहे, फुकोझोन्तीन हे लक्षात घ्या, फुकोझोन्तीन. यानंतर फायकोबिलिन आहे, अनेक आहेत बरं फायकोबिलिन. या फायकोबिलिनचे 2 प्रकार पडत असतात, फायकोसायनिन हे एक प्रकार पडतं, आणि काय आहे, फायकोइरिथ्रिन आहे. फायकोइरिथ्रिन हा दुसरा प्रकार पडतो, हे लक्षात ठेवा. क्लिअर इथपर्यंत? तर हे जे आहेत रंगद्रव्य दुय्यम आहेत, हे सगळ्यांमध्ये असलं ज्याची गॅरंटी नाही आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर तुम्हाला विचारलं की अल्गीला हिरवा रंग कोणामुळे प्राप्त होतो, तर त्याला कारणीभूत असतात क्लोरोफिल ए सोबत बी असणे, हे कारणीभूत असतो. हे काय आहे, कारणीभूत असतो, हे लक्षात घ्या. कोणता रंग? जर तुम्हाला विचारलं की बाबा हिरवा रंग कोणामुळे असतो, तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानंतर बघा, जर तुम्हाला विचारलं की तपकिरी रंग कोणामुळे प्राप्त होतो, तपकिरी रंग अल्गीला कोणामुळं, तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तुला फुकोझोन्तीन मुळे. हे एक रंगद्रव्य आहे,
आणि या फुको झोन 3 मुळे प्राप्त होतो. जर तुला विचारलं की बाबा अल्गीला लाल रंग कोणामुळे प्राप्त होतो, तर तुला उत्तर द्यायचंय फायको इरिथ्रिन नावाचा जो रंगद्रव्य आहे या इरिथ्रिनमुळं. आता मी तुला का सांगितलं, सुरुवातीला एवढं वेळ का घेतलं विषयात घुसण्यासाठी, की तुला या गोष्टीला रिव्हिजनला वेळ भेटावं, सुरुवातीला तुझी एनर्जी वेस्ट होऊ नये म्हणून. काय मित्रा माहित आहे का, हे सगळं बघितलेलं आहे. तर आता मी तुला इथं रंगीबिरंगी पीपीटी दाखवतो. आता कसं काय समजणार नाही ते मला सांग. बॉडी ऑर्गनायझेशन थॅलस स्ट्रक्चर असतं, अनडिफरेन्शिएटेड असतात, मूळ खोड पाने नसतात ह्यांच्यामध्ये राजा. हॅबिटेट काय आहे, हे प्रायमरी ॲक्विटिक असतात, गोड पाण्यात फ्रेश वॉटर आणि समुद्रात आपल्याला आढळताना दिसतात. मोड ऑफ न्यूट्रिशन ॲटोट्रॉफ्स आहेत. ॲटोट्रॉफ फोटोसिंथेसिस करतात कारण की त्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतं राजा. रिप्रोडक्शन 3 प्रकारचं आहे. फ्रॅगमेंटेशन, असेक्शुअलमध्ये स्पोर तयार होतात, त्याला झूस्पोर म्हणतो कारण ते गतिमान असतात. हे लक्षात ठेवा. उदाहरण लक्षात घे आता. स्पायरोगायरा फिलामेंटस आढळतं, मल्टीसेल्युलर असतं. कुठं, ही जी डायग्राम आहे ही स्पायरोगायराची आहे आणि या स्पायरोगायरामध्ये तुला दिसत असेल धागे तयार झालेले. या ठिकाणी बघा, या स्पायरोगायरामध्ये स्पायरोगायरा जो आहे ह्याच्यामध्ये धागे तयार झालेले दिसतात आणि स्पायरोगायरा आणि हे हिरव्या पाण्यामध्ये सापडतं, ह्यांनाच फिलामेंटस म्हणत असतो आपण. दुसरं उदाहरण आहे युलोथ्रिक्स. युलोथ्रिक्स ही अशीच डायग्राम आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला धागे आढळताना दिसतात. तिसरं आहे वॉल्वॅक्स. तर हे जे आहे वॉल्वॅक्सची डायग्राम आहे बघा, कॉलोनियल आहे की नाही, समूहाने राहू राहिले की नाही, कॉलोनियल आहे, समूहाने आपल्याला त्या ठिकाणी तो राहताना दिसतं. आणि चौथा आहे क्लॅडिनोमोनास. क्लॅडिनोमोनास चौथं जो आहे क्लॅडिनोमोनास आहे आणि क्लॅडिनोमोनास युनिसेल्युलर. आणि मी म्हटलो तो मोटाईल. या डायग्रामकडे लक्ष दे. या डायग्रामकडे तुला अंदूक दिसत असेल, पुढे 2 शेपटे आहेत आणि या शेपट्याच्या साहाय्याने हे क्लॅडिनोमोनास हालचाल करतात. यालाच आपण त्याला मोटाईल म्हणून ओळखत असतो. तर हे झालं अल्गी मित्रांनो. आणि याच पद्धतीने अल्गी तुम्हाला कव्हर करायचंय, याच पद्धतीने तुम्हाला सायन्स कव्हर करायचंय. ह्याच्या पुढं जे आहे 3 प्रकार पडतात अल्गीचे, क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रेडोफायसी. तर ते पण चांगल्या पद्धतीने कव्हर करणं अपेक्षित आहे आणि गरजेचं आहे. या लेक्चरवरून एक समजून घ्या, या पद्धतीने जर तुम्ही सायन्सला सामोरे गेलात, मला नाही वाटत की तुम्हाला सायन्स अवघड जाईल. फक्त त्या विषयाचा जो काही मेन बिंदू आहे त्याला हात घालणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला सायन्स सोपं जातं. आणि अपेक्षा करतो की तुम्हाला लेक्चर खूप आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या काळात तुम्हाला जर विज्ञानला मार्क येत नसेल ना, तर तुम्हाला हाच चॅनल मार्क मिळवून देणार आहे. बाकीचे पण देतील ते म्हणत नाही, पण मी अवघड कन्सेप्ट सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या सायन्सची बॅच घ्यायची आहे त्यांनी आवर्जून या ऑफरचा लाभ घ्यावा. ऑफर 50% ऑफवाली आहे. कोणतीही बॅच घ्या. ज्यांच्याकडे वेळ आहे ते फाउंडेशन, आणि ज्यांच्याकडे वेळ नाही आहे ती ही बॅच घ्या. आणि ज्यांना फुकट करायचं आहे त्यांनी यूट्यूबला पाठीमागचे सर्व लेक्चर बघून काढा, मार्क आरामशीर येऊन जाईल मित्रांनो. असं नाही म्हणत आहे की कंपल्सरी बॅचच लावा. क्लिअर इथपर्यंत. T50 काय हा कुपन कोड वापरा. 24 तारखेपर्यंत या सगळ्या बॅचेस आहेत. आणि दुसरं, आपलं बुक सोबत ठेवा, कारण बुक आपलं खूप चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे, मागणी पण वाढलेली आहे. सध्या पुस्तक संपलेलं आहे, रिप्रिंटला पाठवलेलं आहे. लवकरच बुक तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल आणि उपलब्ध झाल्यानंतर आवर्जून बुक सोबत ठेवा. पूर्व आणि मुख्यसाठी एकच कंटेंट आहे, नोट स्वरूपामध्ये अतिशय लहान असणारा काय आहे पुस्तक आहे मित्रा. तर अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि काही अडचण असेल तर या ठिकाणी हा नंबर आहे 87 66 99 24 59. या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचं काही जरी प्रॉब्लेम असेल तर. आणि बाकी सगळ्या पीपीटी अशाच प्रकारच्या मी हे बॅचमध्ये उपलब्ध करून देतो रे. हे जे पीपीटी आहेत ना, हे सुपर 60 बॅचमध्ये मी तुम्हाला आपलं 360 डिग्री बॅचमध्ये हे उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून डाउनलोड करून घ्या. ह्या पीपीटी बघा, हे काय क्लोरोफायसी, हे फिओफायसी, हे लाल शैवाल, हे ब्रायोफायटा, हे ब्रायोफायटाची टेरिडोफायटा, हे टेरिडोफायटाची उपगट आहेत. आणि हे काय आहे जिम्नोस्पर्म. यानंतर जिम्नोस्पर्मचे प्रकार, अँजिओस्पर्म आणि अँजिओस्पर्मचे प्रकार. तर हे पीपीटी उपलब्ध करून देतो, बाहेर पण शेअर करतो टेलिग्रामला, त्याचं लोड घेऊ नका. आणि सगळ्या पीपीटी NCERTच्या पुस्तकातील कंटेंटवरूनच बनवलेलं आहे आणि प्रत्येक लाईन या ठिकाणी NCERT मधूनच घेतलेली आहे. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशननी, याच अप्रोचनी मित्रांनो. धन्यवाद.